आता पाहूया टॉप 9 राजकीय घडामोडी। राज्यात आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे। 2029ला शिवसेना शिंदे आणि दादांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होईल। अमित शहांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानानं नव्या वादाला तोंड। दादांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं, देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानाचा यशोमती ठाकूरांकडून समाचार। महाराष्ट्रात वाचाळवीरांना बरे दिवस आलेत। प्रसिद्धी मिळत असल्यानं वाचाळवीरांचा सुळसुळाट। महात्मा गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे, त्यामुळे गांधीजींच्या सूचनेनुसार काँग्रेस विसर्जित केली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक। अस्पृश्यता जातीवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न। काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारण्याची गरज, असाही उल्लेख। मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार। रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उद्यापासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानींनी शिंदेंची भेट घेतली। भेटीचं कारण अस्पष्ट, तर केंद्र आणि राज्यातलं सरकार उद्योगपतींचं, नाना पटोलेंची टीका।